मोस्ट वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. मग अशी मी क्लिप घेतली आहे बट परत मी अगेन करते बिकॉज ते इतकं नाही. आणि आम्ही आफ्टर किती मिनटानंतर आर्स नंतर 5 आवर्स नंतर आम्ही आता इथं जेवाय थांबलो. आणि इट्स टाईम किती आहे? फोन कुणाकडे आहे? फोन बॅगमध्ये. मी तुम्हाला टायमिंग पण दाखवते. टाइम किती झाले वॉचमध्ये बघा की 9 वाजले. 9:10. हां. आणि इथं आम्ही पार्किंग केलं. आम्ही जस्ट गाडी बघत होतो तर इतकं वेटिंग आणि अजून आम्हाला मुंबईमध्ये जायचं आहे. येस गाईज, आय एम फायनली आफ्टर 8 years. पुण्याला मी गेलते 1 year झाले मी पुण्याला जाऊन. बट आफ्टर 8 years आय एम गोईंग टू मुंबई. आणि मला मुंबई खूप आवडते. सो मी खूपच एक्सायटेड आहे. मुंबईला जाणार आहे. म्हणजे मी गुजरातला निघाले बट मला मुंबई पण बघायची. मुंबईमध्ये जायचं. मी जेव्हा लहान होती तेव्हा गेली तेव्हा आम्ही जस्ट हातावर मोजण्यासारखे डिशेस खायचो, म्हणजे फूड खायचो. आणि तिथं आम्हाला एकसुद्धा फूड आवडलं नव्हतं. त्यासाठी आम्ही लगेच आलो मुंबईवरून. आणि मी तेव्हापासून बोलत होती ह्याच्या पुढं मी मुंबईलाच जाणार नाही. आय हेट मुंबई. बट आजकाल असं वाटतं आय लव्ह मुंबई. मला मुंबईलाच जायचं आहे. आणि ह्यांचं काय चालू आहे? काय झालं? गंभीर समस्या झाली, नाही सांगू शकत. काय झालं मम्मी? शूज पाहिजेत का मम्मीचे? तिकडे तर गाईज आता आम्ही पुणेच्या थोडं मागे थांबलेलो. पुण्यात आहोत. थोडंसं मागे पुण्यात आहे फक्त पुण्यात सिटीच्या जरा मागे आम्ही थांबलो जेवायला. बिकॉज नंतर एक्सप्रेस हायवे चालू होणार जेवायला नसताना. आणि आम्हाला मुंबईत पोचायला वेळ होणार. आम्ही आज मुंबईत स्टे करणार आहे. उद्या गुजरातचा दिवस निघणार आहे. आणि आय एम सो एक्साइटेड फॉर वॉट फ्लॉवर्स व्हॅली. आय डोंट नो वाय बट स्टेट ऑफ युनिटीसाठी पण मी खूप एक्साइटेड आहे. तर इकडे जरा तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मी दीदीवर काय नुसतं केलं तर तू अशी काय करतेस? हवे गप बस. मी काय बोलू का नको सांग. तुला तू अशी काय करतेस? अगं ही लांबट लागते. आपण ट्रिप लावली, भांडायला नाही. फक्त भांडण्याचं एंटरटेनमेंट नसतं. जोक मारा, पुराणी गोष्टी काढा. मी दीदीची पुराणीच काढणार होते की दीदीचं. मुंबई इंडियन्स फॅन्स. नाही तर प्रॅक्टिसला येतात का ते? मुंबई इंडियन्स इथं काय सांगू. सो गाईज वी आर फायनली. आणि इथे बघा झोपणार आहे. झोप आली. सकाळी नाही 7 hours झाला आम्ही ट्रॅव्हल करतोय. ओ माय गॉड 7 hours झालं आम्ही ट्रॅव्हल करतोय. सो आम्हाला खरंच खूप कंटाळा आला आहे. आणि आता आम्ही सकाळी लवकर परत सकाळी लवकर जाणार आहे सुरत. परत कुठे जाणार? स्टॅच्यू ऑफ युनिटी. हां तिथं आम्ही सोमनाथला जायचा चा प्लॅन केला होता. बट आम्हाला कुणालाच काय ना आमच्या टाईम नाही. आमची अकॅडमी स्टार्ट झाली. पप्पांची पण अकॅडमी आहे. सो दीदीची पण आता कॉलेज स्टार्ट होणार आहे. त्यांनी ब्रोनचं पण वर्क, सगळ्यांचीच काम आहेत. सो मग आम्ही म्हणलं की एकदा गेलो तर सोमनाथ द्वारका ते सगळं ट्राय करून बघून यायचं. बघून यायचं नाही. सो म्हणून परत आम्ही मग ठरवलं आम्ही फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून यावं. आणि नंतर परत तिथं खूप काय किती वाईट दिसतो आपण बिकॉज ऑफ युअर फेस मास्क. सो बाय गाईज.